डब्यासाठी असो या नाश्त्यासाठी जर तुम्हाला 20 मिनिटात ढोकळा बनवायचा असेल तर ही रेसिपी नक्की बघा. अगदी साधी सोपी पद्धत आहे. नाही तांदूळ भिजवायचं, नाही काही करायचं. दहीसुद्धा वापरलेलं नाही. एकदम साध्या सोप्या पद्धतीने. बघू शकता की आपण भांडं घेतले ज्यामध्ये आपण बॅटर टाकणार आहे. ते तेल लावून घ्या मस्त, जेणे की ते बॅटर त्याला चिपकणार नाही आणि आपला ढोकळा हा एकदम सुटसुटीत होईल. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये बेसन घ्या. मीठ, हळद, साखर 2 चमचे टाकले तरी चालेल. त्यानंतर हिंग, मिरची 2 मिरची मस्त तोडून टाका, लिंबू ज्यूस आणि याला आता पाणी टाकून मस्त एकदम मीडियम बॅटर तयार होईल असं आपण मिक्सरमध्ये फिरून घेऊया. बघा एकदम पातळही नाही आणि जास्त जाडही नाही, एकदम मीडियम केलेलं आहे. तेल टाका, याने काय होईल, ढोकळा आपल्याला घालताना अडकणार नाही कशामध्ये. आपण इथे बाकी सोडा वगैरे काही वापरलेलं नाही आहे, एकदम साधा आणि इनो वापरला आहे. आणि हे सगळं टाकल्यानंतर मस्त यामध्ये फिरून घ्या, मिक्स करून घ्या व्यवस्थित. जराही वेळ वाया न घालवता एकदम झटपट याला हलवून घ्यायचं आहे. तुमचा हा बॅटर डबल होईल. ही प्रोसेस करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही थोडाही वेळ वाया घालवला तर ढोकळा व्यवस्थित होणार नाही. त्यासाठी आपण अगोदरच या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे. आपण आज डबल बॉयलरवरती ढोकळा बनवणार आहे. तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता. फक्त कुकरमध्ये बनवताना तुम्हाला कुकरची शिट्टी लावायला गरज नाही आहे. पाणी मीडियम गरम होऊन द्या. त्यानंतर हे सगळं बॅटर ठेवा. ढोकळा बनत आहे तोपर्यंत आपण इकडे तडका लावून घेऊया. तेल घेऊया, जिरं टाकूया, त्यात कढीपत्ता, मिरची आणि लास्टला आपण त्यात साखर टाकूया. तुम्ही साखर टेस्टनुसार टाकू शकता, कमी जास्त. त्यानंतर त्यात पाणी टाका आणि 1-2 उकळी घेऊन रेडी झाला तुमचा तडका. ढोकळा बघाल तर परफेक्ट शिजला आहे, पण तो आतमधपर्यंत शिजला आहे का नाही एक सुरी घालून आपण चेक करू शकता. तुम्ही बघू शकता की सुरीला बॅटर चिपकलेलं नव्हतं, म्हणजे आपला ढोकळा चांगला झालेला आहे. आणि तो आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तुम्ही बघाल तर हळद कुठे एकदम डार्क आणि इथे कुठे एकदम फिकट दिसत नाही. एकदम परफेक्ट ढोकळा झालेला आहे. आता आपण तो एका प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घेऊ. हे बघा मस्त जाळीदार असा हा ढोकळा तयार झालेला आहे. दुकानातनं आपण जो ढोकळा आणतो त्यापेक्षा 10 पटीने चांगला हा ढोकळा झालेला आहे. घरगुती आणि उत्तम मऊ लुसलुशीत ढोकळा झालेला आहे. नक्की घरी तुम्ही ट्राय करा. आता आपण ढोकळा व्यवस्थित कापून घेऊ आणि त्यानंतर त्यावरती मस्त तडका बनवलेला आहे तो टाकून घेऊ. फक्त बेसन पिठाचा ढोकळा आहे. यामध्ये आपण तांदळाचं पीठ किंवा अजून कोणतंही इतर पीठ आपण टाकलेलं नाही. इतर कोणता सोडा वगैरे काही टाकलेलं नाही आहे. फक्त इनो वापरून आपण हा मस्त घरगुती फायदेशीर ढोकळा बनवलेला आहे. नवीन बॅचलर किंवा जो नवीन घरगुती गृहिणी आहे किंवा कोणीही अगदी सोपा आणि इझी पद्धतीने हा ढोकळा आहे. बघू शकता किती नरम आणि लुसलुशीत आहे. आता आपण यावरती आपण जो तडका बनवला आहे तो टाकून घेऊ मस्त, म्हणजे खाण्यासाठी तयार. ढोकळ्यामध्ये आपण सोडा आणि कोणतं सायट्रिक ॲसिड किंवा अजून कोणतंही काही न टाकता आपण एकदम घरच्या घरी एकदम मस्त ढोकळा बनवलेला आहे. त्यामुळे ढोकळे बनवण्याची ही नवीन पद्धत एकदा तुमच्या घरी नक्की ट्राय करा, नक्की शेअर करा, नक्की लाईक करा.